नमस्कार, मी पूजा आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही कधी शिमला मिरची बटाट्याची भाजी खाल्लेली आहे का? तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न? खाल्लीच असेल, पण मी आज थोडं माझ्या पद्धतीने बनवत आहे. तर ॲक्च्युली तुम्ही म्हणत असाल काय बडबड करते हे? खरंच कधी कधी ना मलाच नाही समजत मी काय बडबड करते. कंटेंट क्रिएशन सुरू तर केले, पण काय बोलावं हेच नाही समजत. त्यामुळे कट टू कट व्हिडिओ राहतं माझे. आणि लाँग व्हिडिओ कसे काय लोक बनवतो यार. माझा स्वभाव तर असा आहे की मी एकदम कमी बोलते. आणि मी असं फील्ड बी आता निवडले कंटेंट क्रिएशन, त्यामध्ये बोलावं लागतं भरपूर. कसं काय अपोजिटच आहे, कसं होणार काय होणार काय माहीत नाही. तर चला असो. तर इथं मी ना बटाटे घेतलेले आहेत, शिमला मिरची आणि टोमॅटो असे छान कापून घेतलेलं आहे. आणि कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरं मोहरी टाकून यामध्ये बटाटा आणि शिमला मिरची एकत्र टाकून त्याला थोडंसं परतायला ठेवलेलं आहे. झाकण ठेवून परतणार आहे, थोडं शिजू देणार आहे. आणि शिजताना थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे मी इथे. आणि थोडंसं शिजून झालं की मग त्यामध्ये आपल्याला बाकीचं सामान टाकायचं आहे. अशा पद्धतीने बनवली ना तर तुम्हाला नक्कीच आवडेल ही रेसिपी. तर इथे जेव्हा पण मी व्हॉईस रेकॉर्डिंग करते टडंग टडंग वाजायचंच राहतं. तर ठीक आहे, आता असू द्या. तरी ते थोडंसं परतून घेतलेलं आहे मी. थोडंसं त्याला शिजवून द्यायचं आहे भाजी अशी. आणि त्यानंतर मसाले टाकायचे आहेत. मसाले म्हणजे काय, आपली लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला टाकायचा आहे यामध्ये. आणि ते टाकल्यानंतरच मी टोमॅटो टाकते. मी नेहमी मसाले टाकल्यानंतरच टोमॅटो टाकते. मला असं वाटतं की टोमॅटोच्या पाण्यामध्ये मसाले शिजतात आणि करपत नाही किंवा जास्त जळत नाही. तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने नक्की करून पहा. आणि तुम्हाला ही माझी पद्धत आवडली तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तरी ते मी लाल तिखट टाकलेलं आहे. तर तिखट तुमच्या चवीप्रमाणे टाका. म्हणजे तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तिखट जास्त टाका. इथे मी 1-2 चमचे तिखट टाकलेलं आहे आणि गरम मसाला टाकलेला आहे. तर हे छान परतून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये मी टोमॅटो टाकणार आहे. मी जसं म्हटलं ना तुम्हाला की मसाले टाकल्यानंतरच मी टोमॅटो त्यामध्ये टाकते, म्हणजे ते त्यामध्ये शिजतात टोमॅटोच्या पाण्यामध्ये. तर टोमॅटो टाकून छान मिक्स करायचं आहे. आणि त्याला परतून घेऊन छान असं झाकण ठेवून त्याला वाफू द्यायचं आहे. आणि वाफल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. अरे काय हे टुंग वाजतंय मध्ये. नोटिफिकेशन ना मोबाईलमध्ये आताच यायचं राहतं जेव्हा मी रेकॉर्डिंग करते. तर बघा इथं छान असं परतलेलं आहे आणि किती छान दिसतंय. आता याला आपण चवीनुसार मीठ टाकून झाकण ठेवून वाफू देणार आहे, त्याला शिजू देणार आहे. आणि शिजली की मग त्यामध्ये गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकायची आणि आपली शिमला मिरची बटाट्याची भाजी रेडी आहे. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, शेअर करा, लाईक करा रे. सबस्क्राईब करायला काय जातो तुमचं, काही समजत नाही. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा, स्किप नका करत जाऊ. आणि ही मराठी मुलगी आणि ह्या मराठी मुलीला तुमच्या सपोर्टची गरज आहे. मला असं वाटतं आपण मराठी लोकांना लाज शरम यामध्येच जातो की समोरचा व्यक्ती काय म्हणेल. आणि माझं पण कधी कधी असंच होतं. तुमचं पण असंच होतं का? नवीन कंटेंट क्रिएटरवाल्यांना असंच वाटत असेल मे बी की आपण हा व्हिडिओ टाकला तर हे काय म्हणतील किंवा ते काय म्हणतील. तर मला असं वाटतं की आपण ते विचार नाही करायला पाहिजे. पण कधी कधी माझ्या डोक्यात पण तसेच विचार येतात की अरे हा टाकला तर हा काय विचार करेल, तो काय विचार करेल. पण ठीक आहे, सुरू केलं आहे हा कंटेंट क्रिएशनची जर्नी, तर आता मागे वळून नको पाहायला. तर प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. आणि इथं आपली ही भाजी शिजलेली आहे, ही रेसिपी तयार झालेली आहे. चपातीसोबत तर अप्रतिम लागते. पण तुम्ही डाळ भाताबरोबर सुक्की भाजी म्हणून पण ह्याला तोंडी लावू शकता. आणि टिफिन वगैरे साठी म्हणा किंवा असं ही रेसिपी खूपच इझी आहे आणि जास्त स्ट्रेसफुल नाही आहे. तर अशाच रेसिपीसाठी किंवा माझे विचार, माझे नवीन ब्लॉग, माझे व्हिडिओसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. हसत राहा, खेळत राहा, स्ट्रेस घेऊ नका. एक ना एक दिवस आपला पण येईल. प्रयत्न करत राहायचे, मेहनत करत राहायची.
मेहनत सब्र का फल मीठा होता है असं म्हणता. तर या मेहनत करत राहू. तुमच्या सपोर्टची गरज आहेच. तर असंच सपोर्ट करा मला आणि तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.